जोपर्यंत महायुती सरकारमध्ये अजित पवार आहेत तोपर्यंत अल्पसंख्याकांच्या केसालाही धक्का लागणार नाही. आमदार इद्रिस नायकवडी. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून अल्पसंख्याक समाजाला धोका असल्याचा प्रचार महाविकास आघाडीकडून केला जात आहे. जोपर्यंत आमचे नेते अजित पवार दादा हे महायुतीत आहेत तोपर्यंत अल्पसंख्याक समाजाच्या केसालाही धक्का लागणार नाही. हे महायुती सरकार अल्पसंख्याकांचे उत्कर्ष करणारे सरकार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी केलं. दरम्यान अल्पसंख्याक समाजाच्या मौलाना अब्दुल कलाम आझाद योजनेला 500 कोटी रुपयांचे अनुदान देणाऱ्या महायुती सरकारवर बोलण्याचा महाविकास आघाडीला कोणताच अधिकार नसल्याचीही तोफ आमदार नायकवडी यांनी डागली. यावेळी आमदार इद्रिस नायकवडी काय म्हणाले ते पाहूया. आणि आपण सर्व उपस्थित असणारी या तालुक्याचं नेतृत्व घडवणारी सर्व बंधू भगिनी आणि माझे तरुण मित्रांनो, निवडणूक ज्यावेळेस येते त्यावेळेला प्रत्येक जण येतो आपलं वाजवून जातो. पण शेवटी जबाबदारी आपली असते की कोण आलं होतं, कोणाच्या बोलण्यात खरेच नाही, कुणाच्या बोलण्यात प्रामाणिकपणाचा वास आहे हे तपासणं आणि त्यानंतर कोणाबरोबर जाणं हे ठरवावं लागतं. तशा पद्धतीची निवडणूक या शिरोळ मतदारसंघात आहे. या शिरोळ मतदारसंघाच्या विकासासंदर्भात डॉक्टर राजेंद्र पाटील साहेबांनी काय काय केले काय नाही ह्याचे आराखडे सर्व कार्यकर्त्यांनी स्वतः यापूर्वीच आमदार साहेबांनी सुस्थित रूपाने सुद्धा आपल्याकडे पोहोचवण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे मला वाटतं की ह्या विषयात मी काही फार बोलून आपला वेळ घालवणं योग्य होणार नाही. मी डॉक्टर साहेब या मतदारसंघात मुद्दाम या भागात यासाठी आलो की थोडीशी अल्पसंख्याक समाजाची संख्या जास्त आहे आणि झालंय काय या अलीकडच्या निवडणुकात एक वाईट सवय लागलेली आहे समोरच्या लोकांना. अल्पसंख्याकांसाठी काही करायचं नाही, काय द्यायचं नाही, घ्यायचं नाही. निवडणुका आल्या की कानात काहीतरी फुकायचं यांच्या. एक आमच्यातला एक कमीपणा यांच्या समाजातला एक दुर्गुण आहे की कोण आला पहिल्या जे कानात फुकल ते खरं समजून पुढे जाणारा आंबोळा समाज आणि मग गैरफायदा त्या ठिकाणी घेतला जायला लागला. या निवडणुकीत सुद्धा तोच प्रयत्न आहे. मी तुम्हाला सांगतो की महायुतीमध्ये त्या ठिकाणी अजितदादांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय 6 वर्षापूर्वी घेतला. त्यावेळेला समोरची लोक सुरू झाली आरडाओरड. अरे काय म्हटले ते भाजपमध्ये गेला, हे झालं तर काय चांगलं राहत नाही, तर काय त्याचं वागणं बदलणार, तो काय अल्पसंख्याकांच्याकडे बघणार नाही, अल्पसंख्याकांकडे उभं राहणार नाही कारण सरकारमध्ये भाजप आहे. त्या पद्धतीच्या वर्गानात आणि अपप्रचार सुरू केला. त्याच वेळेला अजितदादांनी मुंबईत एक मीटिंग घेतली 2 दिवसात आणि त्या मीटिंगमध्ये 2 शब्द आपल्याकडनं 2 विषय आपल्याकडनं स्पष्ट शब्दात क्लिअर केल्या. एक गोष्ट हे केली की आम्ही सरकारमध्ये सामील आहोत, सामील होण्याचा निर्णय घेतला. सरकारमध्ये त्यावेळेला फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब बसलेले आणि तिसरं त्या सरकारमधला हिस्सादार म्हणून अजितदादांनी बसण्याचा निर्णय घेतला. त्या सरकारमध्ये सामील होताना प्रत्येक पक्षाला आपापले विचारधारा प्रचार करायला मोबाईल, कुणालाही एकमेकाच्या विचारधारेला अडवाडवीचा विषय राहिलेला नाही. ही गोष्ट क्लिअर आहे. फक्त सरकारमध्ये एक विकासाचा एक भागीदार म्हणून त्या ठिकाणी बसलोय. आणि दुसरी गोष्ट त्यांनी एक सांगितली की आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर होतो, आजही आणि पुढच्या काळातही राहणार आहे, त्यात कोणतेही तसुबात फरक करणार. पण अल्पसंख्याकाच्या डोक्यात भरवायचं चाललं की नाही म्हणते आता युतीचं शासन आलंय, तुम्हाला माहित नाही म्हटले, आपल्या मद्रेसेमध्ये पडणार, मद्रेशाला त्रास दिला जाणार, मद्रेशांच्या मागे लागणार आणि अजितदादा काय आपल्या मागे उभं राहणार नाही कारण सरकारमध्ये भाजप बसले. आणि भाजपची तरी वस्तुस्थिती तुम्हाला काय माहिती, काय समजून घेतला तुम्ही, नुसता अपप्रचार करायचा म्हणून. पण अजितदादांनी त्याच मीटिंगमध्ये दुसरी एक गोष्ट अल्पसंख्याक समाजासाठी पाहिजे होती ते स्पष्ट केली. महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याक समाज विशेषतः मुस्लिम समाजाला घाबरण्याचं कोणते कारण नाही. जोपर्यंत अजित पवार या सरकारमध्ये आहे तोपर्यंत अल्पसंख्याकाच्या केसाला धक्का लागू देणार नाही. पडेल ती किंमत त्यासाठी मोजायला तयार. हे बोललो 6 वर्षापूर्वी बरोबर आहे. पण 6 वर्षाच्या काळात या बोललेल्या गोष्टीवरून खरेपणानं राहिलं का नाही युती शासन, इमानदारीने या विषयाबरोबर राहिलं का नाही शासन हे बघणं गरजेचं आहे.
या 6 वर्षाच्या काळात दादांनी काय केलं? महायुतीच्या शासनात आहेत, भाजप आहे सोबत, शिंदेची शिवसेना आहे. असं असताना ज्यांनी 40-50 वर्ष आमची मतं घेतली, पण तरी आम्हाला 2 रुपयाची दमडी द्यायचं कधी विषय आला नाही याच्यावर. दादांनी सांगितले अल्पसंख्याकांचा मेळावा घ्या राज्याचा. याच फेब्रुवारीमध्ये राज्याचा अल्पसंख्याकांचा मेळावा घेतला. इथलेही बरेचसे लोक त्या मेळाव्यात आलेले. त्या मेळाव्यात अल्पसंख्याकासंबंधीचे 10 ठराव करून आम्ही दादांना दिले. दादा तुम्ही युतीच्या शासनात आहात, सत्तेत आहात, उपमुख्यमंत्री आहात, अल्पसंख्याकांचे संबंधीचे 10 ठराव आहेत, शासनात बसून याची अंमलबजावणी करा. दादाने विनंती मान्य केली आणि दादाने कामाला सुरुवात केली. एक 4 दिवस गेले. दादाने मला बोलवलं. त्यात 3 ठराव आम्ही दिले होते. एक महत्वाचे 3 ठरावचं होते, वेळ कमी आहे म्हणतो. एक ठराव दिलेला होता की अल्पसंख्याक समाजाची गरजा पूर्ण करणारा मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ, त्याचं आर्थिक बळकटीकरण करा. दुसरा विषय सांगितला होता की मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना करा. आणि तिसरा विषय, मुस्लिमांना नोकरी आणि शिक्षणात 5% आरक्षण द्या. जरा शांत बसा, 2 मिनिटं. मी बोलल्यावर तुम्हाला काय करायचं ते करा. हे 3 ठराव त्यातले महत्वाचे ठराव दिले. दादांनी काल सुरू केलं. 4 दिवसांनी मला बोलवले, कारण मी अल्पसंख्याकांचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. बोलवले. त्यांनी म्हटले की आझाद विकास महामंडळाचं आर्थिक बळकटीकरण म्हणजे नक्की तुमच्या डोक्यात काय आहे, काय अपेक्षा आहे? आता अपेक्षा काय म्हटलं तर म्हटलं दादा ही 25 वर्षापूर्वी निर्माण झालेलं महामंडळ, त्यावेळेला दिली 30 कोटीची गॅरंटी फक्त, याला आणि 50 कोटी खेळतो पाठवत. 25 वर्ष झाली, 10 रुपये यात दिले नाही, घेतले नाही. आज परिस्थिती अशी आहे या महामंडळाची की लोनचा फॉर्म पण दिला नाही तर फॉर्म पण स्वीकारला जात नाही, बंद पडले सगळं. आणि समाजाची संख्या फार मोठी आहे. अल्पसंख्याक समाजाची त्याच्या गरजा फार मोठ्या आहेत. शैक्षणिक कर्ज मिळत नाही म्हणून काही विद्यार्थी तटलेले आहेत, काही जण व्यवसायासाठी तटलेले आहेत. रोजीरोटीचा प्रश्न गंभीर झालेला आहे. दादांनी सांगितलं अरे कळते ना मला, मग आकडा सांगतो. एक लक्षात घ्या, माझ्यासाठी एका छोट्या कार्यकर्त्याला एका महामंडळाचा निधी किती असावा हे विचारण्याचं मोठे पण दादांनी दाखवलं. अल्पसंख्याकांना दिली ही किंमत नाही. अल्पसंख्याक छोट्या कार्यकर्त्याला विचारलं ह्या मंडळाला किती निधी देऊ सांग. आता मी 65 कोटी मागे त्याच्याने आपलं तेवढंच महापालिका चालवणार माणूस, तेवढेच संसार सरपंच. आम्हाला काय स्टेट गव्हर्नमेंटचं बजेट आहे त्याच्याजवळ कोण फेटत मिळालं, कोण फटकायला दिला आम्हाला. आता मी म्हटलं मोठा आकडा सांगितला तर म्हणाला अरे एवढं मागायचं असते का, शासन चालू का महामंडळ चालू केलं. आणि कमी मागितलं तर म्हणणार अरे मूर्ख आहेस का, मी जास्त द्यायला लागलं तू एवढं काय मागतोयस. आता अंदाजच येईल. मग आता मी म्हटलं ह्यातनं मार्ग काढायला पाहिजे आपल्याला. मी म्हटलं 25 वर्षापूर्वी दिले 30 कोटी आणि 50. दादा असं करा 300-500 कोटीची व्यवस्था करा, डुप्लिकेट जोडून. म्हणजे 300 जर कमी असतील तर दादा 500 देतील आणि 500 जास्त असतील तर 300 देतील. ठीक आहे बघतो. आणि 2 दिवसांनी बघितलं मी की अजित दादांनी सेंट्रल गव्हर्नमेंट, हे पण लक्षात घे की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं या महामंडळाला 500 कोटीची गॅरंटी मागून घेतली. 500 कोटी आणि 700 कोटी स्टेट गव्हर्नमेंटचा फंड खेळतं भांडवल म्हणून त्या महामंडळाला दिलं. आणि 2 महिन्यांनी त्या 700 वाढवून 1000 केलं. म्हणजे 1,500 कोटी रुपये या महामंडळाला दिले. जाऊ दे, हा मागासलेला समाज आहे, आज निधीसाठी तटलेले आहेत कुठेतरी, या समाजाचा विकास खुंटलेला आहे. म्हणून दादांनी या नीतीने केलं. का हो, गव्हर्नमेंटमध्ये भारतीय जनता पक्ष आहे, शिवसेना एकनाथ शिंदेची युती महायुतीचं शासन आहे. हा निधी देताना काय फरक पडला का, काय अडचण आली का, दिलं ना. 2 दिवसांनी आभार मानायला गेलो दादांची. दादा म्हणून फार चांगलं काम केलं, समाजाची दुआ लागेल, अनेक विद्यार्थी आता मार्गी लागतील, अनेक जण रोजीरोटीच्या दृष्टिकोनातून त्याला मदत होईल. फार चांगलं काम केलं, दुआ लागेल तुम्हाला. इद्रिस दुआ तर लागेलच आपल्याला. पण कर्ज दिल्या घेतल्याने समाज मोठा होणार नाही, विकास होणार नाही समाजाचा. कर्ज दिल्याने एक तात्पुरती गरज लागेल, आयुष्यात उभं राहताना कुठेतरी आधार मिळेल, मदत होईल. पण जर खऱ्या अर्थाने तुमचा समाज विकसित व्हायचा असेल, इतर समाजाच्या बरोबरीने आणायचा असेल,
तर तुमच्यातल्या शिक्षणाचं प्रमाण वाढवलं पाहिजे आणि जे शिक्षण घेत आहेत त्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यायला पाहिजे, यासाठी काहीतरी केलं पाहिजे. दादाला म्हटलं मी मार्टीची मागणी केली ना, मी मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची मागणी केलेली आहे, ते करून घेऊया. ठीक आहे, त्या कामाला लागलं, ती म्हणतो करत 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 ते काम पूर्णत्वाला आलं आणि नक्की त्यावेळेला लोकसभेची आचारसंहिता लागली. दादा म्हणते की चला लोकसभा निवडणूक झाल्यावर हा पण विषय संपला. लोकसभेची निवडणूक आली. लोकसभेच्या निवडणुकीत बघा, मी कुठल्या तरी पक्षाचा आहे, कुठल्या तरी नेत्याचा आहे, खोटं बोलून जाणार नाही, खरी वस्तुस्थितीची चर्चा करणार. लोकसभेला अल्पसंख्याक समाजातील बहुतांश भागाने त्या ठिकाणी विकास महाआघाडीला मतं दिली, भरभरून मतं दिली. ही वस्तुस्थिती खरं आहे, खोटं बोलायचं नाही. दिली त्यावेळीची कारणं वेगळी असतील, ती परिस्थिती वेगळी असते. तुम्ही चांगलं केलं वाईट केलं ह्याबद्दल कॉमेंट्स करत नाही, पण लोकसभा संपली, निकाल आला आणि अजितदादांच्याकडे अडकलेल्या माटीसाठी माझ्यासारखा कार्यकर्ता जायचा विचार करायला लागला. आता माझं मी मनाचाच विचार करतोय आणि घाबरतोय की झालं लोकसभेला राडा झालाय, काय करायचं. दादाच्याकडे गेलं तर दादा असं म्हणतील का, काय लावलं सगळं मार्के लोकसभेला कुठं होतास, विचारायचं काय करायचं, हा काय अधिकारायचं ना विचारायचं. पण वेळ प्रसंग बघून दादाने मी विषय छेडला. दादा ते मार्टी करून गेले बरं का, अरे होय ते महत्वाचं काम आहे, त्याला आता वेळ लावून होतो ते करून घेऊया. ज्या दिवशी माझं बोलणं झालं त्याच्या चौथ्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक होती, कॅबिनेट होती. दादाने तो विषय त्यात घेतला आणि मंजुरी देऊन टाकली. दादाने क्षुद्र विचार केला नाही लोकसभेत काय निर्णय आलाय, लोकसभेच्या समाजाने काय केलाय, आपल्याला मदत मिळाली की नाही, साथ मिळाली की नाही, हा चेक केला नाही. दादाने विचार केला नाही, क्षुद्र विचार. त्यावेळेला राजेंद्र भाऊ काही माणसं दादाच्या कानाला लागली, ज्याचा राजकारणाशी काही संबंध नाही, वरवर आपलं मोठे पण करत फिरणारे लोक. दादा म्हटले दादा कशाला या मुसलमानांना आला लागला, बोलले ते बोलले, कशाला या मुसलमानांना आला लागलाय, बघितलं या लोकसभेला आपल्याला होते काय. दादा म्हणले ज्या शांतपण बोलू नको, हा समाज कुठेही जाणार नाही, तो फक्त अजित पवार बरोबर जाणार. एवढा विश्वास तुमच्या आमच्या परस्पर अजित दादांना. माहितीत बसलेत ना, त्या फरक पडला का मग यामुळे. तिसरी गोष्ट, हे करत असताना आझाद महामंडळाला तरतूद करून दिली. त्यावेळेला एक गोष्ट फार महत्वाची जी अजित दादांनी स्वतः जोडली त्याला. आमच्या समाजाची काही मुलं शिक्षणासाठी फॉरेनला जातात, परदेशीला जातात. परदेशला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना 70 लाखापासून 1.25 कोटीपर्यंत खर्च येतो आणि याला हे कर्ज द्यासाठी कुठल्याही बँका तयार नसतात, कुठल्याही बँका आम्हाला उभं करून घ्यायला तयार नसतात. दादांनी तो पण विचार केला आणि या महामंडळाच्या माध्यमातूनच त्याला कर्ज द्यायचं आणि ते कर्ज देताना 15 लाख रुपयाची प्रत्येक विद्यार्थ्याला स्कॉलरशिप द्यायचा निर्णय केला. आजपर्यंत 75 मुलांनी त्याचा लाभ उठवलेला आहे. अल्पसंख्याक शाळांना संस्थांना 2-2 लाख रुपये 5 वर्ष दिले जातील शासनाकडनं, किंवा यांचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणजे मूलभूत सुविधा फरक पडू द्यावं. दादाने म्हटले 2 लाख चुरमूर फुटायला तर काय हे वाढवायला लागेल. हो वाढवा, तुम्ही अर्थमंत्री आहात, मला वाटलं 2चं 5 करतील दादा, पण बघितलं तर 2चं 10 केलं दादाने. 10 लाख रुपये प्रत्येक वर्षी मिळणार 5 वर्ष, म्हणजे 5 वर्षात 50 लाख मिळाल्यानंतर त्या शाळेचं रूप बदलणार. शाळेत जाणाऱ्या अल्पसंख्याक समाजाच्या मुलांना एक फील होणार की नाही आपण सुद्धा एका चांगल्या शाळेत शिकायला लागलो, आणि ती गोष्ट त्या विद्यार्थ्याला पुढं शिक्षणासाठी मोटिवेट करणार, प्रेरणा देणार. पण हे करत असताना जे लोक बोंबलत होती, मदरशाच्या मागे लागणार, मदरसे बंद पाडणार, मदरशाला त्रास देणार, दादाने ते करत असताना म्हटलं की यात मदरशाला पण घ्यायचं आणि प्रत्येक मदरशाला प्रत्येक वर्षी 10 लाख रुपये 5 वर्ष द्यायचा निर्णय त्यासमोर केला. काही मदरशांनी पहिला हप्ता उचलला 10 लाखाचा. एक छोटी गोष्ट सांगतो, आम्ही सगळे समाजात काम करणारे म्हणतो, मी सुद्धा स्वतः लई भारी समज होतो, मी समाजाचा लई तज्ञ आहे, समाजाचा मला लई अभ्यास आहे, पण माझी नशा उतरवली जात आहे. खरंच सांगतो, कमीपणाची गोष्ट आहे माझ्यासाठी. आम्ही चर्चा करत असताना दादा म्हटले, अरे इद्रिस त्या मदरशांच्याकडे तुमच्या लोकांचं लक्ष आहे,
नाही म्हटलं दादा चुकीचं काहीतरी मेसेज आहे तुमच्याकडे. ज्या त्या भागातल्या लोकांचं त्या त्या मदरशावर लक्ष, तिथली व्यवस्था तिथे सगळं बघतात, आमची जबाबदार लोक बघतात. काय बघतात सांगतोच म्हटलं. अरे मुलांना दररोज सकाळी थंड पाण्याने आंघोळ घालायला लागते, म्हटले आंघोळ करायला लागते तुमच्या मदरशातल्या मुलाला. बघा, देखो हमारे लिए शर्मसार करने वाली बात है. मग आपण काय करायचं दादा? अरे त्या मदरशाला सोलर सिस्टीम बसवून द्यायची म्हटलं दादा. ठीक आहे, गरम पाणी, लहान लहान विद्यार्थ्यांना गरम पाणी मिळावं आंघोळीला सकाळी, ही काळजी कोण केली हो आजपर्यंत? आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा केली नाही, ती काळजी दादाने केली आणि मदरशाला सोलर सिस्टीम बसवायचा निर्णय केला. आज मालेगावला त्या मदरशाच्या, मालेगावच्या मदरशांसाठी 3.5 कोटी रुपयाचा पहिला लॉट त्यांनी सोडला. आज मालेगावच्या मदरशामध्ये सोलर सिस्टमचं काम सुरू आहे. आणि नुसतं करत करायचं सोलर नाही, इलेक्ट्रिक पॅनल सोलर. त्यामुळे मदरशाला लाईट सगळी झिरो. किती मोठी मदत आहे मदरशाला. ज्यांनी 40-50 वर्ष आमची मतं घेतली त्यांनी कधी दमडी द्यायचा विचार केला नाही. आज 50-50 लाख रुपये तुम्हाला सोलर तुमच्या मदरशाला बसून मिळत आहेत. अरे बेटांनो, आम्ही मदरशांचं संरक्षण नाही, विकास आणि वर आणण्याचं काम करतोय. तुम्ही नुसता अफवा पसरवायचा धंदा करताय आणि तुमची सत्ता होती, दीड दमडी कुठे दिली आहे मदरशाला. मग हे सगळं करत असताना सरकारमध्ये भाजप आहे, सरकारमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, सरकार चालवायची एक सिस्टम आहे. त्या सिस्टममध्ये असं ठरलंय, या 3 जणांपैकी कुणी जर प्रस्ताव आणला तर बाकीच्या 2 जणांनी संमती दिल्याशिवाय तो प्रस्ताव मान्य नाही. हीच पद्धत आहे ना आपल्या शासनात. मग तुम्ही मला सांगा, आझाद मंडळाला 1,500 कोटी देताना, माटी देताना, मदरशाला मदत करताना फडणवीसांनी विरोध केला का? शिंदेने विरोध केला का? दोघांनी संमती दिली म्हणून हे आपल्या पदरात पडलं. महायुतीचं शासन, महायुतीचं शासन बदनामी करण्यापेक्षा या 1.25 वर्षाच्या काळाचं बोलतोय मी, फार मोठं लांब इतिहास बोलत नाही. या अल्पसंख्याक समाजाबरोबर इमानदारी कुणी बरतली असते. खरेपणानं जर कोणी या समाजाला मदत करण्याचा प्रयत्न केला असेल तर या महायुतीच्या शासनात झालंय, हे कुणालाही नाकारून चालणार नाही. दादांनी दुसरा शब्द दिला होता अल्पसंख्याकांच्या संरक्षणाच्या बाबतीत, तुमच्या केसाला धक्का लागू देणार नाही. बोलणारे नाही आहेत, बोलणं सोपं असतंय, निभावणं फार अवघड असतं. महाराष्ट्रात 3 घटना घडल्या या 100 वर्षात अल्पसंख्याकांच्या संबंधित. एक घटना घडली विशाळगडची. मगाशी मी म्हटलं ना तुम्हाला की लोकसभेला आमच्या लोकांनी विकास आघाडीला भरभरून मतं दिली. कोल्हापूरच्या लोकांनी मत दिली. राजेसाहेब निवडून गेले. राजेसाहेब निवडून गेले, 1 महिना गेला नाही. विशाळगडला राजेसाहेबांचा मुलगा उभारला, गुंड कुंड प्रवृत्तीची पोरं घेऊन मशिदीकडे इशारा करून दाखवतोय, लोकांच्या घराकडे इशारा करून दाखवतोय, सुरू करा. मशिदीवर चढली, हातोडे मारतायत. काय ते मोबाईलवर बघितले नाही सगळं. मला वाटतं ही वेगळं दाखवण्याची गरज नाही. लोकांनी मोबाईलवर बघितलं. मशिदीत आत घुसून धार्मिक पुस्तकाची विटंबना केली, नासधूस केली. तिकडं अल्पसंख्याकांची घरं पेटवली, घरात बाहेर ओढून बायका पोरांना ठोकाठोकी केली, मारहाण केली. अरे कोणी केली? 1 महिन्यापूर्वी बेटा तुझ्या बापाला भरभरून मतं दिली, तुझ्या बापाला पार्लमेंटमध्ये पाठवलं. आमच्या संरक्षणासाठी उभारायचं सोडून आमच्यावर हल्ले करायला उभारला. हा खरा चेहरा यांचा. ही वस्तुस्थिती. तुमच्याबद्दल अजिबात आपुलकी नाही, काही घेणं देणं नाही, कुठलंही प्रेम नाही. फक्त तुम्ही तुमची हैसियत काय यांच्या डोक्यात, एक मत देणारी मशीन, बस. त्याच्या पलीकडे तुमचा आमचा काही उपयोग नाही. त्याच्या नजर काही किंमत नाही आहे तुमच्या. मग अशा वेळी विरोधी पक्षाची भूमिका महत्वाची असते. अशी घटना घडली, विरोधी पक्षाची माणसं तिथं जातात, एक नाटक म्हणून, स्टंट म्हणून तर काहीतरी करतात ना, मीडिया घेऊन जातात. हे बघा, हे अल्पसंख्याक समाजावर अन्याय झालाय, हे बघा मशिदीवर असं झालंय, हे लोकांच्या घरं असं पेटवले, ह्या लोकांना मारहाण झाली, शासनाचं इथलं लक्ष नाही आहे, हे अल्पसंख्याकांच्यावर अन्याय झालाय. हे नाटक म्हणून तर करतात ना. ते नाटक सुद्धा करायला कोण गेलं नाही. त्या तुतारीवाल्याच्या प्रदेशाध्यक्षाला विचारलं,
जयंत पाटला पत्रकार आहे. ही जी विशाळगडची घटना घडली त्याबद्दल आपलं म्हणणं काय आहे, आपलं मत काय आहे? विरोधी पक्ष म्हणून त्यांनी काय बोलायला पाहिजे होतं? अल्पसंख्याक समाजावर अन्याय झालाय, दुर्दैवी आहे, घटना निषेधार्ह आहे असं मग तू कारवाई करत नाही की काय मन नाही म्हणत. निदान एवढं वाईट आहे एवढं तरी म्हण ना. हे सोडलं तिसरंच बोलतोय. अतिक्रमण असेल तर ते निघालं पाहिजे. आणि तू पगारावर राहिलेला माणूस आहेस का? अतिक्रमण काढायला पगारावर अधिकारी हे किती बघतील? अरे तू सांग नाही घडलेली घटना कोण केली, काय केली, कोणावर अन्याय झालाय याबद्दल तुझं काय मत आहे ते सांग. ते नाही सांगत. कुठं सांगणार? तुमच्याबद्दल मनात जागाच नाही आहे. त्यामुळे तोंडात कुठं येणार. पण दादा थांबले का? अजितदादा गेले ना तिथं. बघितलं ना तुम्ही अजितदादा गेले का नाही गेले तिथं? अजितदादा गेले, उभारले, सगळं झालेलं नुकसान बघितलं. नुकसानग्रस्त लोकांशी बोलले, जागेवर शासनाकडनं त्यांचे नुकसान भरपाईची घोषणा केली. 3 दिवसात त्यांच्या अकाउंटात पैसे पोहोचवले. ही एक घटना. दुसरी घटना पुसे सावळीची. पुसे सावळीला एक दंगल झाली. त्या दंगलीत अल्पसंख्याक समाजाचा एक तरुण मारला गेला, शहीद झाला. तो अशा वेळी शहीद झाला की त्याची तरुण पत्नी गरोदर होती. त्याच्या घरात त्याची आई बाप, म्हातारे आई बाप, 2 लहान भावंड हे सगळं होतं. आणि घरात कमवता मी एकटाच होता जो शहीद झाला. मला सांगा तुमच्या मतदारसंघात असं काही घडू नये, पण असं काही घडलं कुठं? तर राजेंद्र पाटील येटावर तिथे जातात का नाहीत? जाऊन त्या कुटुंबाला भेटतात. बाबा हे झालं, चांगलं नाही झालं, वाईट झालं तुझ्यावर, ठीक आहे, पण तू काळजी करू नकोस, मी तुझ्याबरोबर दिलासा देतात आणि निघून येतात. तिथला आमदार, मी बोलतोय क्षणापर्यंत त्या कुटुंबाकडे भेटायला गेला नाही. आमचा तुतारीवाला आहे, कराडचा आमदार, ठीक आहे. पण दादा थांबले का? एक आठवड्याच्या आत दादाने सातारा जिल्ह्याचा दौरा लागला होता. मला 5:30 वाजता पहाटे फोन आला. दादा मुक्कामाला होते सातारा. पीएचा फोन आला दादांचा. दादा पुसे सावळीला निघाले, त्यांनी तुम्हाला पोहोचायला सांगितले. पहाटे 5:30ला निघालो. पुसे सावळी माझ्या गावापासून 1.5 तास, किती फास्ट गेलो तरी 1.5 तास लागतात. गेलो, 7 वाजता पोहोचलो. अर्धा तास आधी दादा पोहोचलेले. त्या कुटुंबावर बसलेले, त्या कुटुंबाच्या प्रत्येकाची चौकशी करत होते. तुम्ही काय, तुमचं वय काय, आजपर्यंत तुम्ही काय केलं, ह्या घराची उत्पन्नाची साधनं काय, सगळी चर्चा केल्यानंतर दादांच्या लक्षात आलं हे घर आता रस्त्यावर आलेलं आहे, कामावता कोणीही राहिलेला नाही या घरात. दादाने म्हटले उपमुख्यमंत्री म्हणून मी आलोय, 5 लाख 10 लाख तुम्हाला जी शासनाची मदत द्यायची तर देईनच, पण ते दिल्यानं तुमचा विषय संपणार आहे का? 5 लाख 10 लाख कधीतरी संपणार आणि मग कुणी तुम्ही समाजाच्या पुढे हात पसरते का? त्यापेक्षा एक काम करूया, कायमस्वरूपी तुमची काहीतरी व्यवस्था करतो. आश्वासन देऊन गेल्याने मोठं बोलून बसल्या ठिकाणी एका संस्थेत जो शहीद झाला त्याच्या जी तरुण पत्नी होती, तिचं क्वालिफिकेशन चांगलं होतं, तिला बसल्या ठिकाणी एका संस्थेत नोकरीची व्यवस्था केली. आज ते कुटुंब स्वतः कमवते, स्वतः खाते, कुणाकडे हात पसरायची गरज नाही. राजकीय माणसं शेवटी तुम्ही मला सांगा, काही छोटं एवढं काम केलं ना त्याचं 1000 पट मार्केटिंग करतात. पण त्या दिवशीपासून आजपर्यंत दादांच्या तोंडात मी कधीही कुठल्याही भाषणात, कुठल्या मेळाव्यात, मीटिंगमध्ये कधीही बोललेलं मी ऐकलं नाही. मी पुसे सावळीला गेलो होतो आणि अशाच एवढी भरीव मदत मी केली अजिबात नाही. ह्याचा अर्थ काय? याचा अर्थ माणुसकी समोर ठेवून माणुसकी जपण्यासाठी म्हणून केलेलं काम होतं. आणि तिथला आमदार 20 दिवसापूर्वी 25 दिवसापूर्वी मला कराड एका लग्नात भेटले. अरे म्हटलं बाळासाहेब तुम्ही चुकीच काम केलं, तुम्ही जायला पाहिजे होतं. त्या लोकांनी तुम्हाला नाही तुमच्या वडिलांना सुद्धा मतं दिलेली आहेत आणि मग त्यांची अपेक्षा होती की वाईट प्रसंगाला तुम्ही 2 मिनिटं धीर देऊन जायला पाहिजे. आणि होय बरोबर आहे इद्रिस, काय झालं म्हणजे मी जर तिथे गेलो नाही, समोरची लोक सगळी माझ्या उलट जाते. म्हणजे तुला माणुसकी काय शब्द नाही, तुझ्याकडे माणुसकीची काही किंमत नाही. तरुण पोरगा मिळेल त्याचं काही दुःख नाही, मत किती जातात आणि किती मिळतात हेच
हिशोब घालतस का तू? त्याच्याकडे पूर्वी माणूस केला. केवळ मी म्हटलं ना तुम्हाला, तुमची आमची परिस्थिती फक्त एक मत देणारी मशीन, त्याच्या पलीकडे काही जागा तुमची आमची नाही. मुंबईला मीरा रोडला एक घटना घडली. तिथे एक महिला आमदार होती अपक्ष. त्या महिला आमदाराचं सारखं किरकिर असते ते काय दुसरं सारखा किरकिर. तिने रॅलीची परमिशन घेतली. रॅलीची परमिशन कशी घेतली? रॅलीचा दिवस शुक्रवारचा, रॅलीचं टायमिंग 11 ते 2 आणि रॅलीचा रूट सगळी मुस्लिम मोहल्ल्यातून मशिदी समोर. आता ही रॅलीची परमिशन का घेतली गेली असं, कुठल्या उद्देशाने घेतली गेली असं, हे सांगण्यासाठी वेगळ्या ज्योतिषाची गरज नाही. कारण मुस्लिम समाज सगळा जुम्मा आहे, जुम्माची वेळ आहे, शुक्रवारची म्हटल्यावर मशिदीत असतो. मशिदी समोर काहीतरी हिडीस आडवी तिडवी घोषणा देत जायचं, ह्याची डोकी पेटवायची. ही भडकली की काहीतरी उरपाट सोरपाट करते, ते उचलायचं आणि जगाला दाखवायचं हे दंगेखोर आहे, ह्याच्या पोटात दुखते, हे अतिरेकी आहेत, देशद्रोही आहेत. हा प्रयत्न त्यासाठी तिथले लोक आले फार चिडलेले, गरम होऊन आले. अरे यार क्या बैठे हो म्हटले गव्हर्नमेंट में, काय केले बैठे हो? सांगा काय ते कागद आणलेला झेरॉक्स ती परवानगीची असं टाकले माझ्यासमोर. काय केले बैठे गव्हर्नमेंट में? ठीक आहे रॅली की परमिशन देणे का तरीका आहे क्या? असं टाकलं त्यांनी, तसं काय रॅलीची परमिशन मीच दिली. अरे म्हणजे काय चालेल, काय करते बसा जेव्हा काय सांगा, सांगितले असं झालं ठीक आहे ना म्हटलं. अजितदादाने आपल्याला शब्द दिलाय, आपल्या केसाला धक्का लागू देणार नाही. अजितदादाची कर्तव्य आणि दाखवूया. गेलो अजितदादाकडे. अजितदादाने ते सगळं गांभीर्याने घेतलं. पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली आणि पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की अशी जर रॅली निघाली तर या महाराष्ट्राचं वातावरण बिघडेल. अल्पसंख्याक समाजाला कोणत्याही परिस्थितीचा त्रास त्या महाराष्ट्रात होता उपयोगी नाही. 2 तासात ही रॅलीची परमिशन कॅन्सल झाली पाहिजे आणि 2 तासात त्या रॅलीची परमिशन कॅन्सल झाली. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. सरकारमध्ये आम्ही 3 जण बसलोय. सरकारमध्ये असणारा एक पक्ष रॅलीला परवानगी देतोय आणि लोकांच्या बंदीवर मी परवानगी कॅन्सल करतोय. हा विचार करणार नाही हो. सरकारमध्ये 3 बसले, निवांत सुखासुखी चालले, दिलेली परवानगी कॅन्सल केली तर तो नाराज नाही का होणार माझा बापू दुसरा भाऊ? आणि सरकारमध्ये वितुष्ट येणार नाही का? पण हा विचार दादांनी केला नाही. विचार केला दादांनी की अल्पसंख्याकांना संरक्षणाचा शब्द मी दिलाय, तुम्हाला पाळावा लागेल. ह्या सगळ्या घटना मी सगळं बघितल्यानंतर मला सांगा की महायुतीचं शासन होतं, दादा त्या महायुतीच्या शासनात होते म्हणून तुम्हाला आझादला 1,500 कोटी मिळाली, माटी मिळाली, शाळा मदरशांना मदत मिळाली. ह्या घटना ज्या घडल्या त्यावेळेला सरकार तुमच्या पाठीशी उभं राहिलं. दादा गव्हर्नमेंट मध्ये नसते तर एक शांतपण सांगता येत ना काय को बैठने का बीजेपी सरकार क्या जरूरत होती? क्या जरूरत तुझा बाप आला बोला असता. महायुतीवर फक्त बदनामी करून भीती दाखवून मत घ्यायचा धंदा. आजही मी तुम्हाला सांगतो एवढं सगळं आहे, बोलण्यासाठी यांच्याकडे काय नाही. समाज विचारते ना आज तुम्ही पण होता, तुम्ही काय केलं समाज 1.5 वर्षात वोट केले की मग कशा काय बोलतात? मग जायचं धार्मिक वळणावर नाही त्या लोकांना, भावनिक भडकवायची. आता तर या 2 दिवसात ना झालं नाही जो काय बोलायचं? अरे ते पैगंबरांच्या साठी म्हणून ते अमुक एका व्यक्तीनं असं केलंय, पैगंबरांना उद्देशून थोडंसं चुकीचं बोललं गेलंय, चुकीचे शब्द वापरले गेले, मग पैगंबरांचा अपमान झालेला आहे आणि मग ही गुस्ताखी झालेली आहे. आणि सरकार या गुस्ताखीला काही करत नाही. वस्तुस्थिती ऐकायची असेल तर तयारी ठेवा आणि त्याला प्रश्न विचारा आणि कुठं अडचण आली मला फोन लावा. मी कधी माझा फोन स्विच ऑफ नसतो, रात्री 2 पर्यंत सुरू असतो, कुणी असो. परवा 35 रुग्णांनी बीड मध्ये मला फोन केला, स्पीकर फोन लावून त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरांनी केले दिली. करा खऱ्यावर काय खोटं नाटक बोलण्यासाठी काय तर जोडून बोलायचे धंदा करायची गरज नाही.
म्हणजे ह्या दुष्टाके रसूलला यांनी मोकळं सोडले आणि असे केले तसे केले. ठीक आहे, खरं आहे का त्यातलं? त्यांच्याबद्दल त्या महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाने काही संघटनांनी त्या ठिकाणी FIR दाखल केली. FIR दाखल झालेला आणि पोलिसांची चर्चा केली आम्ही की काहीतरी करून हा विषय संभवावा लागेल. सिगरेट ठेवू नका, महाराष्ट्राचं वातावरण बिघडेल, असं काय आपल्याला करायचं नाही. अधिकाऱ्यांशी बोलणं चाललं होतं. एक 4 दिवसात तो विषय आटोक्यात येणार होता. महाविकास आघाडी आल्याला एक कुणकुण लागली. तुम्हाला सांगतो 4 भाड्याचे ट्रक उभे केले, कोर्टात पाठवलं. त्याला कोर्टात पाठवलं. कोर्टात एक निर्णय आला. निकाल नाही झाला पण निर्णय आला. ही न्यायप्रविष्ट बाब आहे. जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत कोणतीही कारवाई करायची नाही. मोकळा तो फिरायला लागला कोणामुळे? तुमच्यामुळं ना. इकडे त्याला मोकळं फिरायला द्यायचं आणि इकडे तुम्हाला दाखवायचं हे लोक बघा ह्याचं काय करत नाही, हा मोकळा फिरतोय. हे खालच्या दर्जाचं राजकारण. बघ उठायचं ते कोकणाचा पूर्व एक 4 दिवसांनी काहीतरी बरं होते. त्याला फिट येते काय होते काय माहिती नाही. आता ठीक आहे ना, त्याला किती महत्व द्यायचं? मुस्लिम समाजाच्या तरुणांना माझं म्हणणं आहे, असं ज्यावेळेस काय येते का नाही मोबाईलवर एक झटक्यात डिलीट करा. तुम्ही काय करताय माहिती का? त्याला पुत्र विचारत नाही. खरी सांगतो वस्तूशी पक्षात सुद्धा त्याला पुत्र विचारत नाही. मग तो काय करतो? असं टाकला की मुसलमान लागले सुरू. मला आलं मी माझे भाऊ पण तो सगळे कुठं कुठे सगळ्यांना पाठवतो फोन. अरे हो व्हॉट्सअपला काय देतात देखा काय? आणि कशाला तुम्ही ते TRP वाढवता अशा लोकांना? आणि हा TRP वाढतोय त्याला वाटतं मी हिरो व्हायला लागलो. आणि मग हा 2 शिवाय देतो, 4 दिवसांनी 4 शिवाय देतो. त्या लोकांचा बंदोबस्त सुद्धा येत्या काळात करणार आहे. हेच बरोबर तुम्हाला सांग. विधान परिषदेत मला पाठवलं म्हणजे लोकांची भाषणं ऐकून येऊन पाठवून दिली काय? विधान परिषदेत काय होत असतं? वरिष्ठ सभागृह आहे. कायदा कानून दुरुस्त करण्याची भूमिका, नवीन कायदा करण्याची भूमिका या सभागृहाची. त्या सभागृहातनं अशा लोकांचा आज जी तरतूद आहे ती तोकडी आहे. म्हणून मी बरडतात वाचाळली सगळी. पण या पुढच्या काळात विधान परिषदेत या संबंधीचा कायदा वेगळ्या पद्धतीने दुरुस्त करून घेण्यात येईल, जेणेकरून कुणाला इतर धर्मियांच्या बद्दल वाईट वंगाळ शब्द, अपशब्द, अपमानास्पद काहीही बोलता येणार नाही. अशा पद्धतीची तरतूद येत्या काळात या विधान परिषदेच्या माध्यमातून लोकसभेला एवढी भरभरून मतं दिली. कुत्र विचारत नव्हतं. 30 सीटा आल्या. कधी मी विचार केला का? चला काही का असेल आपल्या 30 सीटा ह्यांच्यामुळे निवडून आल्या. त्यांच्याकडे सुद्धा जुलैमध्ये कोटा होता PMLCचा नाही का राजेंद्र? त्यांच्याकडे MLCचा कोटा होता 3चा. त्यांनी विचार केला का? चला या समाजाने आपल्या लोकसभेला मदत केली, आपली इज्जत राखली आहे, चला एखाद्या MLC यांच्यात आपण ढकलून टाकू. नाही केलं त्यांनी. तर अजितदादांनी 3 माझ्या जागा आहेत, त्यातली 1 जागा मी अल्पसंख्याकांना देणार आहे. हे 4 महिन्यापूर्वी डिक्लेअर केले. धाडस लागतंय, कोणाचं काही काम नाही. आधी नंतर काय झालं, 1 जागा तांत्रिक अडचणीमुळे पेंडिंग राहिली आणि 2 जागा आल्या. आता दुसरा एखादा कोणतर असताना बदमाश काय म्हटलं असं हे सांगतो. उगाच बोलत नाही मी. लई नेते बघितले की त्यामुळेच गेले. दुसरा कोण असता त्या जागी तर काय म्हटलं असता, अरे बोललो तुम्ही त्या 3 जागा होत्या तोपर्यंत बोललो होतो. पण काय झालं आता 1 कमी झाली ना, पेंडिंग राहिल्या. आता एक काम करूया, ह्या 2 जागा भरून घेतो आणि 3रीचं काम होतं की नाही तेव्हा अल्पसंख्याक भरूया. ताजा आहे ते मला गोष्ट आणि शेळ्याची तुला. पण अजितदादांनी विचार केला आहे. 2च जागा होत्या. म्हटले नाही, या समाजाचं विधान परिषदेतलं अस्तित्व संपलेलं आहे. एकही मुस्लिम आमदार राहिलेला नाही. मुस्लिम आमदार पाठवावा लागेल आणि ती पाठवण्याची जबाबदारी आपली आहे. तर मी विकास महाआघाडीवाल्यांनी पाठवलेलं नाही, आपल्या महायुतीकडनं पाठवण्याची जबाबदारी माझी, मी पाठवणार. आणि अजितदादांनी 1 जागा अल्पसंख्याकांची भरून दिली. आज अस्तित्व संपलेलं अस्तित्व निर्माण केलं तुमचं. काय वापटेपा काढतात? नुसता नेगेटिव्ह सेट करायचा धंदा. एकदा सवय लागली लोकसभेला, त्याला वाटतं प्रत्येक इलेक्शन अशी होईल. आता या 2 दिवसात फार एक जोर चाललाय. काय
आमची नवीन एक फॅड, नवीन एक फॅशन, नवीन व्यावसायिक तयार झाले. ऐकून घ्या मुस्लिम समाजाच्या जबाबदार लोकांना, आता भयायचं नाही. आता काय असं ते खरं बोलायला शिका आणि खरी चर्चा करायला शिका. मुल्ला, मौलवी, मुफ्ती, आलिम, हाफिज जरूर जरूर आम्ही यांचं एहतराम करतो, आम्ही जरूर यांचा आदर राखतो. आम्ही केव्हापर्यंत? जोपर्यंत ते मर्यादेत आहेत तोपर्यंत, जोपर्यंत त्यांच्या मर्यादेत आहेत तोपर्यंत आम्ही त्यांचा जरूर आदर करू, एहतराम करेंगे हम उनका जरूर, जब तक वो उनके हुदूद में है, जिसका काम उसी ने करना चाहिए. इनको क्या मालूम है सियासत? सियासत इनको क्या मालूम है? सियासत इनका काम नहीं है. इनका काम हमारे दीनी जितनी खिदमत है उसमें हिस्सा लेना इनका काम है. और ये आई कहां से? ये आई यूपी बिहार से. यूपी बिहार से आ गए, यहाँ की जमीन ली, मदरसे बसाए और थोड़ा बस्तान बैठ गया तो अभी खुराफात शुरू कर दी. मग मोबाईलवर चालू, ह्यांना मत देणारा, ह्यांच्याबरोबर जाणारा, त्यांच्याशी बायकॉट करा. अरे तू यूपी बिहारमधून आलाय ना, एवढा तुला समाजाचा कळवळा आहे, एवढं तुला वाईट वाटते, जा की बेटे यूपी मध्ये जाऊन भिड किती योगीला, एवढं काम आहे तुझ्यात तर. आम्ही आहे ना श्रमण, तुझी गरज नाही आम्हाला. मग फतव्याचं हे दाखवायचं भीती. आणि फतवा कधी काढला जातो? आम्ही काही एवढा अज्ञानी नाही, अडाणी नाही. आम्ही फतवा त्यावेळेला काढला जातो ज्यावेळेला धार्मिक एखादे विषय असतात आणि लोक त्याला चुकीचे वळण देत असतात, किंवा चुकीच्या वळणाला ते सरळ आहे समजून चुकीचं काम करत असतात. त्यावेळेला फतवा काढून ते दुरुस्त करायसाठीचं नाव आहे फतवा. राजकारणासारख्या गटारगंगेसाठी काढायचं नाव फतवा नाही आहे, त्याची आवश्यकता नाही आहे, ती काढताही येणार नाही. इथंपर्यंत मी ऐकलं एक फतवा, एक सांगलीचा आमचा पाहुणा शहाणा आहे, तो अशा लोकांच्या नादाला लागलेला असतो. तर काय चाललं रे तुझं, काय गावाने चाललं? नाही भैजान व्हायचं हे, ओ फतवा काढे, क्या फतवा काढे? तर म्हटला महायुतीच्या बाजूनं जे लोक काम करतील, त्याला मदत करतील, त्यांच्या बायकांनी त्याला तलाक द्यावा. अगदी काय हकीकत आहे, विनोदाचा भाग सोडा, पण हकीकत आहे. अरे तू तुझ्या मर्यादेत राहा, तुझी जरूर इज्जत करू आम्ही. घाणेरड्या राजकारणासाठी आपल्या बायका सोडण्याचा सल्ला देतोय, त्याला लाज वाटली पाहिजे मुक्ती म्हणून सांगताना. आमच्या ज्या दिवशी एखादा तलाक होईल, ज्या दिवशी एखादा तलाक होईल, त्या दिवशी अर्श हलताय असं म्हणतात आमच्या. बरोबर आहे का? गलत बोललो पाहिजे. एवढी वाईट गोष्ट आहे तलाकाच्या. ज्या दिवशी एखादी तलाकची घटना घडेल त्या दिवशी अल्लाह जे असतात आणि जिथे सगळं नियंत्रित करतात ना, तो सातव्या आसमानावरील अर्श हलतोय. एवढी वाईट गोष्ट आहे. आणि सहजपणानं बायकांना सोडा, नवऱ्याला सोडा म्हणून बायकांना सांगतात. अरे सोडा करणारी लोक त्यांना ओळखा. आता 2 दिवस एक काम करा, 2 दिवस यांनी मोबाईलला काहीतरी नाटक आणि काहीतरी असे पत्रिके काढतील ना, खरोखर पोलीस स्टेशनला दाखल करा. काल दाखल झाले पोलीस स्टेशनला की त्यांनी जे आव्हान केलं की बायकॉट करा, कायद्याप्रमाणे कोणालाही बायकॉट करता येणार नाही. काही काही ठिकाणी पंचायतीचे ठराव झालेले शिक्षा झाली त्या लोकांना. तुझ्या राजकारणात तू घेतलेल्या सुपारीसाठी आम्ही आमच्या बायका सोडायच्या, आम्ही बायकॉट करायचं होय. त्यापेक्षा एक काम कर ना, तुझे सगळं सोडायला जा निघून. अल्पसंख्याक समाजाला फार स्वस्त समजून गेले ते लोक. आपली किंमत समजा, किंमत ओळखा. कोण आपल्यावर इमानदार आहे, कुणी आपल्यावर इमानदारी राखली आहे? महायुती म्हणून बोलत आहे. सांगा ना सगळ्यांना, 50 वर्षात तुम्ही केलं नाही, 1.5 वर्षात केलंय. बाबा 25 वर्षापूर्वी आझाद मध्ये केलं ते कौतुक तुमचं वाजवते. आझाद मध्ये करी, आझाद मध्ये काय केलं तिथं, काय कुंजळ पडत होती तिथं. राज्याची सगळी जबाबदारी यांनी सगळी गरजा पुरवण्याचं काम महायुतीच्या शासनाने केलं. माती दिली, मदरशाला मदत दिली. मदरशाला मदत देताना फडणवीसांनी अडवलं का? शिंदेने अडवलं का? कशाला नाव बदनाम करता? निघाला विषय म्हणून सांगतो,
ज्यावेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, अजितदादा अर्थमंत्री होते, 500 कोटी रुपयाचा प्रस्ताव या आझाद महामंडळासाठी दादांनी मुख्यमंत्र्यांना दिला. दादांचं काम करायची पद्धत आहे. जे कोणतं काम असेल त्याचं फॉलोअप घेतात. 2 दिवस वाट बघतात, नाही तर तिसऱ्या दिवशी बघतात. 4 दिवस वाट बघितली, ती काय फायदा येईना. सीएमच्या ऑफिसमध्ये दादांनी संपर्क साधला आणि सीएम ऑफिसला गेले. म्हणजे हे सगळी पेंडिंग कामं होती, की पेंडिंग कामं आमचं तेवढं करा आझाद महामंडळाचं 500 कोटी. तर उद्धव ठाकरेंनी काय सांगितलं, कान उघडून ऐकून घ्या. अरे म्हटले अजितराव, तुम्हाला काय कळते का आमची विचारधारा काय आहे, आणि तुम्ही निदान मी मुख्यमंत्री असो तो असलो काय आणलं का बाबा. हे उद्धव ठाकरे तुमच्याबद्दलची ही यांची संकल्पना, ही सहानुभूती, ही आपलेपण आहे. आणि विकास महाआघाडीचे तुंतून वाजवणारे मुल्ला मौलवी लोक यांना विचारा, हे खरं आहे की नाही. आजही कुठल्या भाषणात उभारला तर सांगतोय तो. खरं तर हिंदू मुस्लिमांनी सगळं विषय सोडून गेले, पुढे चाललेत सगळे. झालं, बाबरी पडली, राम मंदिर झालं, सगळे एक दुसरे व्यवस्थित राहिले. विसरून आता एक अध्याय होता तो संपला आणि पुढे चालले सगळे. पण याला राम आठवण येते. भाषणाला उभं राहायचं, बाबरी पडल्या तुम्हाला अभिमान नाही. अरे आहे ना, तर तुला सर्टिफिकेट छापून देऊ पाहिजे. सारखं का बोलायचं, लोकांच्या लक्षात यावं, सारखं डोक्यात भिनावं, हे भिनवून आपला धंदा चालावा. मग हे विकास महाआघाडीवाल्यांना चालतं काय, सेक्युलर म्हणून सांगताय. हे मुल्ला मौलवी जे फतवे काढतात ना, त्यांना विचारा ना, तो कोणासाठी फतवा करायला पाहिजे. बाबरी की शहादत पर फखर महसूस करने वाले को हम वोट देना क्या बाबा. इसके उससे क्या एक आगे फतवा काढ दो और करा. त्या सगळ्या गोष्टी गांभीर्याने लक्षात घ्या. ज्याने आपल्यावर इमान राखले त्याच्याशी इमान राखणं, ज्याने आपल्यावर उपकार केले त्याचे उपकार फेडणे आपलं काम आहे. समाजात पद्धत आहे राजेंद्र भाऊ, कुणी जर एखाद्याने आपल्यावर उपकार केला तर त्याची उपकाराची परतफेड त्याच्यावर उपकार करूनच करा, असा आदेश आहे. इल्लल एहसान जजाउल एहसान है क्या नहीं. जिस किसी ने आपको एहसान किया उसका बदला एहसान करके चुकाओ. अजितदादांना आम्ही काही दिले का आजपर्यंत, माहितीला काही दिले का, काही दिलेलं नसताना त्यांनी भरभरून एवढी मदत केली. आयुष्यात, समाजाच्या आयुष्यात एक फार मोठा बदल या निमित्तानं झाला, मदत झाली. एवढे सगळे दिल्या म्हणजे आमच्यावर उपकार एहसानच केलेत ना. वाईट प्रसंगाला उभारले आमच्या, त्यावेळेला विचार केला नाही की कुणाकडे होते कुणाकडे असतील, नाही. मग हे उपकार, हे एहसान फेडायची वेळ आता 20 तारखेला आली. महायुतीच्या पाठीशी जे जे उमेदवार आहेत आमचे, त्या सर्वांना प्रामाणिकपणानं तुम्ही मतदान केलं पाहिजे समाजाला. मला एक सांगा, निवडणूक सोडून मध्ये कधी येतात का ही लोक, जे आता 1-2-3 दिवशी नाटक करतात. हा, तो इम्तियाज जलील काय पण असू दे, असू दे आमच्या विरोधी पक्षात, पण त्याने एक गोष्ट सांगितला, विसाव्याची घटना घडली ना, त्यावेळेला त्याने सांगितला, अब मैं कोल्हापुर के लोगों से पूछता हूं, ढूंढो मुल्ला मौलवियों को जो लोकसभा में फतवे निकाल रहे थे. आणि खरोखर कोणीही नाही. मग आता काय काय चालू आहे का मला माहिती आहे. म्हणजे मशिदीतनं आता बाहेर पडून ठोकणार तुम्हाला शासन. अरे हायच ना, आमचं शासन इथे आहे, भाजपाचं शासन सेंटरमध्ये आहे. कुणाला नवाजला जायला रोखलं गेलं हो. कुणी मशिदीत घुसलंय का, कुणी काय आमच्यावर वाईट वर्तन केलं का, कुणी त्रास दिला का. नुसतं भीती दाखवून मतं घ्यायचे दिवस गेले. आणि तुम्हाला एक सांगतो, माझ्याकडे सगळ्या गोळ्या आहेत, पण भीती बाळगण्यापेक्षा कोणत्याही गोळ्या माझ्याकडे नाही. रस्त्याने चाललो आपण, कुत्री असतात रस्त्यात, कर्जुल कुत्र असते, ती आपल्या इथं बसलेली असते. पण ज्यावेळेस एक माणूस बघतोय तो की तो जरा भिवून चाललाय, त्यावेळेला त्याला वाघपणा जिवंत होते. मग वागतोय दुसऱ्या वाघाला गोडगोरायला लागतो. हे असे खरजुरी कुत्रे आहेत. हे आपण भ्यायला लागलो म्हणून भीती दाखवत आहे. काय होणार ना, काही काळजी करू नका. दादांसारखा माणूस महायुतीत बसून, आणि या महायुतीनं सगळ्या आपल्या अल्पसंख्याकांना एक प्रोटेक्शन दिलंय. आता बोलले जाते इथे भोंगे उतरणार. हा,
मग अशी कोणतरी मला एक व्हिडिओ दाखवला, म्हणजे श्रीकांत शिंदेने सांगितलं की हे भोंगे उतरवणार आहे, नाही भोंगे बंद करणार आहे. आता अर्धच ऐकवलं बरं का. मी फोन केला राजेंद्र भाऊ, मी म्हटलं असं असं बोलले का तुम्ही, आणि म्हटले ते बरोबर नुसतं अर्धच दाखवलं त्यांनी, अर्ध पहिल्याचं दाखवलं नाही. म्हटलं काय बोललं का, ते बोलले संजय राऊतला भोंगा म्हणतात आमच्या राजकारणात सगळीजण. ते म्हणले हा भोंगा आता कायमचा बंद करायचा आपल्याला, म्हणून तुम्ही मदत द्या मला. तिथलं वाक्य बरोबर कट करून, म्हणजे संजय राऊत पर्यंत विषय सगळा कट करून नुसता भोंगे बंद करायचे आहेत. आता भोंगा म्हणल्यावर आमच्या मुसलमानांची होतात मशीवरचे भोंगे, हे धंदे खोटे लागतात. ते मध्ये रामगिरी महाराजांचे फोटो सगळे बरोबर, अजित दादा बरोबर. अरे ज्यावेळेपर्यंत त्यांनी अशी काही कृती केली नव्हती तोपर्यंत सगळीच माणसं भेटतात राजकारणात, मुंबई पुण्यात राज्यात फिरत असताना असे सगळे लोक भेट घेतली. आता मी इथं उभारलोय, राजेंद्र माझे फोटो आहेत. आता इथं उतरलो, स्टेजच्या मागे गेलो आणि काहीतरी गडबड केलो, भांगड केलो, काय वाईट एखादं काहीतरी कृती केलं, एखादा क्रिमिनल म्हणून जे करायचं असतं ते काहीतरी केलं, तर तुम्ही ते फोटो दाखवणार का. आता राजेंद्रला म्हणा राहिला तो चांगला होता, तेव्हा स्टेजवर बसलो, तो सगळे एकत्र होतो. आता त्याने पुढे जाऊन काय राडा केला काय मला माहिती तोही तेव्हा, मग ते फोटो दाखवायचे. फोटो नाका धंदा सगळा बंद झाला पाहिजे. कुठेतरी आवाक्यात त्यांना आपण सांगलं पाहिजे अल्पसंख्याकांना. तर मला एक सांगा, हे सगळं तुम्हाला दिलं, अल्पसंख्याकांना सगळं केलं, इतर योजनांचा फायदा नाही का तुम्हाला घेत मिळते का. अहो मिरचीचा आमचा तलाट्याला फोन आला, लाडकी बहीण सुरू झाली, असं आहे तुम्ही आहे का, नाही विचार भाऊ, नाही म्हणजे जरा येऊन जातात 10 मिनिट ऑफिसला. म्हटलं का अवघड गर्दी झाली, मला कशाला बोलवतो, पोलिसांनी बोलू ना म्हटलं. अहो नाही म्हणजे काय झाले, आपल्या समाजाचे जरा महिला जास्त आहेत, जर तुम्ही आला की जरा सरळ लाईन देऊन दिलं की बरोबर ठीक आहे म्हटलं, मदत करूया. गेलो, बघते तर भुरके घातलेल्या आमच्या बायकांची एवढी गर्दी, त्या पिक्याला लटकायला लागले. अरे बापरे म्हटलं, जाऊन ठीक आहे तिथली व्यवस्था केली. पण सांगायचं तात्पर्य हे आहे की दुसऱ्या योजनेत काही तुम्हाला बाजूला ठेवलं ना, दुसऱ्या योजनेत तुझं भरपूर मदत झाली ना तुम्हाला. काही मुलं स्टायपंड घ्यायला लागलेत, आता घेत आहेत, विद्यावेतन घेत आहेत, मुलींना मोफत शिक्षण सुरू झालं आहे. काय कुठे कमी पडले, सगळं मिळायला लागलं तुम्हाला मिळायचं तसं रेग्युलर. त्यामुळं त्या सर्व गोष्टींचा अभ्यास करा, जाणीव ठेवा, आणि ह्या 20 तारखेला आपली जबाबदारी होता महायुतीला मदत करणारी सत्तेत बसणारा आमदार पाठवून द्या, एवढीच विनंती करतो. शेतीच्या बटन दाबून प्रचंड मताने राजेंद्र भाऊंना निवडून द्या एवढी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.